यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी, शेतीचे मोठे नुकसान, गारपिटीसह अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान। पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता। हा अंदाज खरा ठरला। यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये काल सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला। बाभुळगावमध्ये तुरीच्या दाण्याच्या आकाराच्या गाराही कोसळल्या। जवळपास 20 मिनिटे वादळ व पाऊस बरसत होता। याप्रमाणेच कळंब, उमरखेड, पुसद, आर्णी, महागाव या तालुक्यामध्येही पावसाने हजेरी लावली। दिवसभर ढगाळ वातावरण असले तरी प्रचंड उकाडा जाणवत होता। 2 दिवसांपासून वारा जोरात वाहू लागल्याने पाऊस येणार आहे याचे संकेत मिळाले होते। वादळासोबत आलेल्या पावसामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम झाला। यवतमाळ शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता। अशी स्थिती कळंब तालुक्यातील होती। तेथेही वीज पुरवठा बंद पडला होता। मार्च नंतर एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचा तडाखा कायम आहे। एकीकडे तापमान झपाट्याने वाढत आहे। गेल्या 15 दिवसात तापमानामध्ये सरासरी 4 अंशाची वाढ झाली आहे। पारा 42 अंशापर्यंत पोहोचला होता। अशात अवकाळी पाऊस काही क्षणासाठी दिलासा देणारा वाटत आहे, मात्र यामुळे उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे। खास करून आंबा व इतर फळबागांना धोका वाढला आहे। मोठे नुकसान ठरत आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 यवतमाळ।